गुड मॉर्निंग भावनो, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि भावनो तुम्हाला माहिती आहे आता आम्ही कुठे आहे? आम्ही आता आहे ऑन लोकेशन तुळजापूरमध्ये. आज आम्ही आलेलो आहे ब्रह्मास्त्र साऊंडच्या ग्रँड ओपनिंगसाठी. लॉइडली सेटअप आहे, नायट्रो सिरीज आहे, जबरदस्त ओपनिंग असणार आहे. आणि काल रात्रीच आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचले आणि माझ्यासोबत बघा कोण कोण आहे. हे बघा शंकर किरणारे, SK फोटोग्राफी हात उपार आणि आमचे प्यारे प्यारे अक्षय आहे. हम है सीधे साधे अक्षय. अक्षय काय नाही, सीधे साधे भावनो, लय डेंजर माणूस आहे. आणि आत्ता भावनो आम्ही इथं रात्री राहिलेलो आहे. विषय असा झाला की परवा जुन्नर साईडचा जो शो होता नारायणगावचा, तो शो करून आम्ही घरी गेलो. घरून परत लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे झोप आलेली होती, तरी पण आम्ही सकाळी अक्कलकोटला आलो. अक्कलकोटमध्ये आम्ही रात्री लेट पोचलो आणि तिथून मग सगळं आमचं आवरून अक्कलकोटचं सगळं कामं वगैरे उरकून मग आम्ही रात्री जाऊन परत रिटर्न येणार होतो. पण हे दोघं असे म्हणले की आता राहू दे जायचं, कारण जर आम्ही रात्री निघलो असतो तर पहाटे पोचलो असतो आणि मी पोचल्या परत मला रिटर्न लगेच मागे यावं लागलं असतं. म्हणून आम्ही इथंच राहिलो आणि आजचा शो करून मग आम्ही रिटर्न जाणार आहे. विषय असा आहे. बाय द वे, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DSYP ब्लॉग्स. अंघोळ वगैरे करून भेटू आपण. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, एन्जॉय करा, लाईक शेअर सबस्क्राईब. विषय ठॉस झाला पाहिजे. स्वयंपाकी के स्वातीदार ऑन टॉप. दिदी भावनो, अंघोळ वगैरे करून आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. आणि हे रील मॅन बघू शकता, कंटिन्यू नुसत्या रील्स करून करायचं चालले आता रात्रीपासून. सकाळी पण तेच, संध्याकाळी पण तेच. हे नुसतं केसांची शायनिंग मारण्यात त्याचा रात्रंदिवस जायला लागलाय. केस वाढवायला लागलाय, लुक करायला लागलाय खूप छान असा. कुरळे केस करायचे आहेत, लय काय करायचं आहे. प्लॅनिंग जोरदार आहे खरं, पण केस फास्ट 2 महिन्याचे केस आहेत भाऊन. वाटतं का किती वाढले बघायचे केस 2 महिन्यात. आणि माझे हे मला वाटते जवळजवळ 6-7 महिन्याचे असतील हे केस, पण 0 आहेत, टक्कलपासून इथंपर्यंत. विषय ठॉस आहे. आता आम्ही जाणार आहे इथून दर्शनासाठी देवीच्या. भाऊ विषय असा आहे, प्लॅनमध्ये थोडासा झाला एक चेंज. भूक लागली, 1:30 वाजून गेले, त्याच्यामुळे जेवणाचा विषय आधी घेतलेला आहे. आधी जेवून घेतो आणि नंतर मग दर्शनाला जाणार. कारण दर्शनाला गेलो आणि लाईन जर मोठी असली तर पापी पेट का सवायला, भूक खूप जास्त लागली. त्यामुळे आधी जेवायला आलोय. आम्ही रात्री पण इथं जेवलोय आणि आता पण इथं जेवायला आलो, कारण इथं क्वालिटी चांगली आहे. असा विषय हे स्वतः जेवणार आहेत. हे स्वतः जेवणार पनीर मटर मसाला. काय सांगितलं? स्पेशल पनीर मटर मसाला आणि शेवभाजी. शेवगा रस्सा होता खरं, पण जे शेवगा मला जास्त आवडत नसल्यामुळे थोडासा शेवग्याला स्किप करण्यात आलेलं आहे. आणि मग पाटल्या 2 ऑर्डर केलेलं आहे. जेवून घेतो मग हे देऊ. भावानो, इकडच्या भागात जेवणाची क्वालिटी ना जबरदस्त. आम्ही रात्री पण जेवलो, त्यांच्या बहिणीच्या घरी आम्ही जेवलो, तर जबरदस्त जेवण होतं तिथं. पण विषयच नाही काय, घरगुती जेवण. आणि इथं पण कुठलं पण ताट घ्या तुम्ही, काहीही डिश घ्या, त्याच्याबरोबर हे आयटम कंपल्सरी आहेत फिक्स. आणि राहिलेलं मग परत आता मागणं ऑर्डर येणार. ये ना बघा, लगेच कांदा घेतला, त्याच्यावर लिंबू मारून आता काय विषय दटत नाही. हे बघा, हात मागे सर नुसता ताव मारायचा, नुसता ताव मारणार. भावनो, खाना भरे गया है और अभी हम लोग खा रहे. त्या दोघांनी सुरुवात पण केली बघा. दटाना नुसते मिरच्या वडते. संध्याकाळी गाडी थांबवायची जाता सारखी. भावनो, आम्ही आता जेवलो ते हॉटेल तुम्हाला दाखवतो. हे बघा, जय कामत ओरिजिनल फॅमिली रेस्टॉरंट. आणि यांची कुठेही शाखा नाही भावना, शाखा नाही, त्यामुळे एवढी क्वालिटी जबरदस्त आहे. कारण जबरदस्त कडक म्हणजे कडक. रिव्ह्यू सांगा. जबरदस्त आहे. आणि एवढं नारळी स्टोर जेवलं एवढं. पण रेटचा विषय, आमचं बिल फक्त 560 रुपये झालं 3 जणांना, इझी. आणि हे मध्ये झोपायचं जाऊन आता. जिंदगीत कधी खाल्लं नव्हतं तेवढं खाल्लं आता. जेवण खूप मस्त होतं भावना. कधी तुळजापूर आला तर 100% इथं जेवण. बघा, हे इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर इथं हॉटेल दिसतंय. भावनो, तुळजाभवानी मंदिराजवळ आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे. चप्पल वगैरे तिथं काढलेलं आहे एका ठिकाणी. आणि विषय आता मंदिरातून आत निघाले. आत काय अलाउड असेल नसेल मोबाईल, पण बाहेरनं तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू थोडा वेळ दाखवलेला आहे, तोच एन्जॉय करा आणि बघू पुढे. पण भावनो, पहिल्यांदा आलोय. एवढं जबरदस्त वातावरण आहे मंदिरातलं आत. मला माहीत नव्हतं इथं आला आहे का नाही. कॅमेरा विचारलं इथल्या एका दादांना, ते म्हणजे बाहेरच्या आवारामध्ये आलाव आहे, आतमध्ये आलो नाही. तर इथं तुम्ही बघू शकता वातावरण कसलं जबरदस्त आहे. इकडून मंदिर, हे शंकर SK फोटोग्राफी.
भावनो आता गर्दीमय वातावरणातून आम्ही लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी बघू शकता लाईन गर्दी बघा हे सगळं फिरून राऊंड घेऊन मग इथून आज जाईल गर्दी आहे डायरेक्ट दर्शन मिळालं असतं आपल्याला पण देवाच्या दारात खोटेपणा नको म्हणून डायरेक्ट लाईनला लागलो आम्ही आणि लाईनच दर्शन घ्यायचं भावानं कधी मजा आहे काय बरोबर आहे भावनो कंप्लीट 1.5 तास लाईनमध्ये होतो आणि 5 सेकंद पण आम्हाला देवाच्या समोर थांबता आलं नाही या गोष्टीचं कुठेतरी आम्हाला दुःख वाटते पण काय ऑप्शन नाही त्या गोष्टी ॲडजस्ट केल्याच पाहिजेत कारण बाकीच्या पाठीमागे खूप उशीरपर्यंत लाईनमध्ये थांबलो शंकर गिरणारी एसके फोटोग्राफी तुम्ही नाकावर माशा तुमच्या नाकावरच्या माशा उठवणार आहेत दर्शन पुन्हा एकदा शिखर ओके भावनो आता शोसाठी जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहे शंकर पण रेडी झालेला आहे आणि मी पण रेडी झालेलो आहे तर इथून शोवरती निघालोय आता शोवरती जाऊन शो वाजणार तिथूनच डायरेक्ट जाणार आहे त्यामुळे इथून सगळं रूमवरून सगळं पॅकिंग वगैरे करून आम्ही निघालेलो आहे आपली बसंती बाहेर वाट बघते चलो आता जाऊया सेटअपवरती लेट्स गो भावानो फायनली हे बघू शकता तुळजापूर आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे सेटअपकडे हे बघू शकता पाठीमागं राजभाऊ न्यायला आलेले आहेत आपल्याला आणि यस के भावानो हे बघू शकता फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे आणि आम्ही करते हे राडा लेट्स गो This is a brand setup. Brahmastra sound. This is a brand opening. Grand opening. All the people. Brahmastra sound. Powered by Lloyd V Company. One of the best on earth. Niranjana Pamagar. Swagat Bhaiji Pawar. Now let me introduce myself. Don't forget, this is DJ Swabby. We are launching brand new setup. Brahmastra Sound. मेरे को नहीं पता था तू मेरे को नहीं पता मैं कैसा दिखता मैं बोल अन्ना अन्ना आप बिल्कुल बिल नहीं था अन्ना मेरा अपन की तू अपन तेरा दिल बना अपन की तू अपन तेरा विठ्ठला विठ्ठला आले तुझा आवाज आला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की एक ऐतिहासिक राज्य आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्य याच महाराष्ट्रात रचला गेला एक रक्तरंजित क्रांतीचा इतिहास मुघलांच्या मुघलशाहीत मुघल गोरगरिबांच्यावर अन्याय अत्याचार करत असताना गरिबांच्या लेकी सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या प्रचंड दहशत जाब विचारणारं कोणी नव्हतं दाद मागायचं धाडस कुणात नव्हतं याच प्रतिकूल परिस्थितीत
याच महाराष्ट्रात एका वाघिणीच्या पोटी आलेलं शिवरत्न पुढे सरसावलं आणि त्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्राचा ढाण्याबाग छत्रपती शिवाजी महाराज. अश्म सह्यगिरी क्षमा शौर्य असे उरी उडीजन तव न खाण गुणरत्ना ये उदान लक्ष शत्रु ये जरी मरहट्टा जोर करी यास्तव देतात प्राण फडको भगवे निशाण भाग्यवंत मीच खरा मम भाळी पुण्य धरा भाग्यवंत मीच खरा मम भाळी पुण्य धरा निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला. राजकुमार हमें वन ऑफ द बेस्ट ना निरंजन अप्पा मगा स्वागत भाईजी पवार जाने वाले ये आप भी कर रहे हैं आरपीचे मास्टरमॅन आलेले तिकडे होणार रितेश भैया स्वतः या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत. चेहरा बघून खूप बरं वाटलं आणि मजा आलेली. भावानो गावाकडे खूप जास्त पाऊस चालू आहे, पूरमय वातावरण झालेलं आहे. SK यांच्या गावामध्ये पाणी शिरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या घराकडे पाणी येत नसल्या कारणामुळे ते बिंदास्त आहेत, पण गावामध्ये जाण्याचे रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे ते टेन्शनमध्ये आहेत. उद्या त्यांना ऑर्डर आहे, त्यांना तिकडे जायचं आहे. आमचा शो संपलेला आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास करत आहे. पण आमच्या इकडं पूर यायला लागला असल्यामुळं आम्हाला गावामध्ये जायला भेटते का नाही काय माहीत नाही. कुठले पूल बंद आहेत कुठले काय माहीत नाही. बघत गेलं पाहिजे. टेन्शनचं वातावरण आहे आणि यांना उद्या ऑर्डरवरती जायचं, त्यामुळे ते टेन्शनमध्ये येत आता की करायचं काय. हे म्हणत आहेत की सांगलीमध्ये आमच्या घरी राहा आणि उद्या जायची. डोळं लाल का दिसते तुझं? भूत बीत आहे का काय? लाल डोळं हे कसं काय रे? गावात एखादा भिवून मारायचं भावानं. कसले डोळे आहे त्या माणसाचे. आम्ही या माणसाबरोबर 2 दिवस राहते भावानं, काही विषय नाही. नशीब अजून जीवन नाही. आम्ही कुछ तो गडबड आहे दया भावानो. हा जो माणूस आहे हा पुढं बसलाय ड्रायव्हरच्या शेजारी. माणूस गाडी चालवतो एवढा आणि हे इथं झोपतंय आणि हे झोपल्यावर रस्ता चुकतोय आणि आम्हाला सांगतोय परत ना आम्ही झोपलो म्हणून उठलो म्हणून चुकलो नाही. आपण नाही चुकलो असतो काय 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 सांगतोय. पण पुढे बसून झोपायचं नसतंय मुळात, हे तुला कळायला पाहिजे. तू म्हणजे पुढे बसून ड्रायव्हिंग करायची नाही. पुढे बसून झोपलास का तू?
दिस इज रॉंग, व्हेरी रॉंग. जर गाडी दिला काय पेमेंट क्रॉस होऊन जाईल. राहू दे बाबा, काय बोलायचं तुला. आणि या ठिकाणी भावानो आता आम्ही आहे सोलापूर हायवे वरून आम्ही आता मिरज कडे आलेलो आहे. सोलापूर मिरज हायवेला आहे. आता आम्ही मिरज मध्ये जाणार, मिरज मधून सांगलीमध्ये जाणार. सांगलीला चांगली बाबा, सांगलीला चांगली, या चांगल्या सांगलीमध्ये यांना सोडणार आणि तिथून आम्ही ईश्वरपूरला जाणार.